काल मी विकृत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणी एक सविस्तर निवेदन देखील केलेलं आहे। काही सदस्यांनी त्या संदर्भातही आपलं मत व्यक्त केलं आहे। मी त्यांनाही विनंती करेन आणि इतरांनाही विनंती करेन की ज्यांच्याकडे या संदर्भातली काही पण माहिती ही आली असेल तर ती माहिती त्यांनी शासनापर्यंत पोहोचवावी, कारण या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं करून या व्यक्तीला अशा पद्धतीनं आपल्याला दंडित करायचं आहे की अशा पद्धतीनं वागणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी जरब बसली पाहिजे। आणि म्हणून आज खरं तर या प्रकरणाने आपण नेमके कुठे जातो याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे। आपण नेहमी असं म्हणतो आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास असू नये। तसंच आपण सगळे श्रद्धा मानणारे लोक आहोत, आपण अश्रद्धा लोक नाही आहोत। पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी लाईन आहे आणि ती लाईन ज्यावेळेस व्हायलेट होते त्यावेळी काय परिस्थिती होते ते या प्रकरणाने आपण बघितलेलं आहे। आणि म्हणून एक प्रकारे अंधश्रद्धेमध्ये कशा पद्धतीनं विवेक हरवतो हे आपल्याला या प्रकरणात पाहायला मिळालेलं आहे। आपला महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत गुलाबराव महाराज, संत गाडगे बाबा, संत सेवालाल महाराज अशी एक थोर परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आहे। यांच्यापैकी कोणीही देवाचं अस्तित्व नाकारलेलं नाही, पण या सगळ्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेले आहेत। आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी धर्म आणि श्रद्धेचा अर्थ पसायदानातून आपल्याला सांगितला। दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, हे सांगत असताना दृष्ट प्रवृत्तीवर त्यांनी प्रहार केलाय। अंधश्रद्धा, अज्ञान, अंधार हा सगळा नाहीसा झाला पाहिजे आणि जग ज्ञानरूपी प्रकाशमय झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना आणि कामना त्यांनी जगाकरता केली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा। या ठिकाणी तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, अशा पद्धतीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय। आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवत्व कुठे बघितलं पाहिजे हे देखील त्याचाही विचार करण्याची एक वेळ आपल्याला आली आहे। संत एकनाथ महाराजांनी एका जनार्दनी काया वाचा राम जपा, सोपे हे साधन तेणे नोहे पुण्य पाला। म्हणजे बाहेरच्या क्रियाकांडाऐवजी मनामध्ये राम जपा हे सर्वात सोपं साधन आहे, अशा पद्धतीनं आपल्याला उपदेश दिलाय। तर संत सेवालाल महाराजांनी सोप्या शब्दामध्ये शिकवण दिली आहे, जाणजो छाणजो पचच माणजो। म्हणजे आधी जाणून पहा, पडताळून पहा आणि मगच माना। मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही प्रकरण या ठिकाणी आहे, या प्रकरणामध्ये हीच संतांची शिकवण आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्वाची आहे। आणि म्हणून या प्रकरणातनं निश्चितपणे सरकार म्हणून, समाज म्हणून आपल्याला प्रत्येकाला शिकायला मिळेल। उद्या रामनवमी आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे, पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये, या दृष्टीने आपल्याला काम केलं पाहिजे। आणि म्हणून आपल्याकडे काही चांगले मुद्दे देखील मांडण्यात आले। जादूटोणा विरोधी जो आपला कायदा आहे त्याचे नियम झाले नाहीत, हा विषय या ठिकाणी आला। आणि हे खरंच आहे, मी त्याची माहिती घेतली असता त्याचे नियम हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत,
लॉ अँड ज्युडिशरीने त्याला मान्यता दिली आहे. पण ते नियम नसले तरी सेक्शन 3 ऍक्टिव्हेट असल्यामुळे नियमांचा त्याच्यात अडसर येत नाही. पण या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केलेली आहे. याही प्रकरणामध्ये आपण या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आणि आपल्याला माहिती आहे, जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ऍडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते. आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीनी लढलो असतो. आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यांनी संपवून टाकलं असतं. आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली. 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे. आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल. मी काल आपल्याला निवेदन केलं, त्यानंतरही माहिती खूप आली आहे आणि अजून प्रॉपर्टीजचे डिटेल निघतायत, वेगवेगळे कांड बाहेर निघतायत. त्यामुळे मला असं वाटतं की या शब्द योग्य नाही, पण या ज्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत या अजून काही दिवस जोपर्यंत पूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत सुरू राहतील.